आदरणीय शरद पवारजी, सुप्रियाताई, विचारपीठावर उपस्थित असणारे सगळे माझे ज्येष्ठ मित्र, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या मित्रांनो, मैत्रिणींनो, खरं म्हणजे 1975 मध्ये 25 जूनला आणीबाणी लागली. मी विद्यार्थी होतो. पोस्टर लावले, 10 महिने जेलमध्ये काढले. सुटल्यानंतर पुन्हा जेव्हा इंदिरा गांधींनी निवडणुका जाहीर केल्या त्यावेळेस विदर्भ पातळीवर जनता पार्टीचं गठन केलं. लोकसभेमध्ये दणकून काँग्रेसच्या विरुद्ध प्रचार केला. त्यानंतर विधानसभेमध्ये दणकून प्रचार केला 78 सालच्या निवडणुकांमध्ये. नंतर नगर परिषदांच्या आल्या, त्यानंतर त्यामध्ये दणकून प्रचार केला. त्यानंतर पुन्हा कधीही निवडणुकीच्या राजकारणाची भूमिका मधल्या काळामध्ये घ्यावीशी वाटली नाही, त्याची गरज वाटली नाही. अलीकडच्या काळामध्ये 2-3 वर्षांपासून आपण सगळे सामाजिक क्षेत्रातले लोक अतिशय अस्वस्थ होतो आणि त्यामुळे यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली जबाबदारी आहे संविधान वाचवण्याकरता आणि प्रामुख्यानं लोकशाही वाचवण्याकरता आपण भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या विचारांना अनुकूल असणारं किंवा संविधानाचा खऱ्या अर्थानं संरक्षण करू शकणारं सरकार निवडलं पाहिजे. या भूमिकेतनं मोठ्या प्रमाणावर प्रचार करायचं ठरवलं. पण मधले गेले 43 वर्ष मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होतो. राजकीय पक्षाच्या महाविकास आघाडीच्या लोकांना भीती वाटायची की श्याम मानवांनी जर आपला प्रचार केला तर आपली मतं जातील. काही लोकांनी तसं स्पष्ट बोलून दाखवलं. आता प्रत्येक जण आपण आपापल्या शस्त्रांनिशी लढलो. माझ्याजवळ शस्त्र आहे ते वक्तृत्वाचं आहे, लोकांपर्यंत जाऊन पोचण्याचं आहे त्या माध्यमातनं आणि त्यांचं अतिशय उत्तम पद्धतीनं प्रबोधन करण्याचं आहे. आणि तरी रडतखडत आम्ही विदर्भातल्या 8 लोकसभा मतदारसंघामध्ये सभा आयोजित केल्या, टोटल 36. त्याचा परिणाम असा झाला की 8 पैकी 60 ठिकाणी लोकसभेमध्ये कॅन्डिडेट निवडून आलेत महाविकास आघाडीचे. त्यामध्ये अनेकांचा वाटा आहे, पण डेफिनेटली माझ्या प्रचारामुळं मतं कमी झाली नाहीत एवढं मात्र मला डेफिनेटली सिद्ध करता आलं. दुसरं, अतिशय उत्तम पद्धतीनं वंचितची मतं अतिशय मोठ्या प्रमाणावर या 8ही मतदारसंघामध्ये कमी झालीत आणि तो संदेश अतिशय उत्तम पद्धतीनं पोहोचला. कारण मी शेवटच्या टप्प्यामध्ये जाहीररित्या सांगत होतो, बाळासाहेब आमचे प्रकाशराव आंबेडकर यांना मत याचा अर्थ बीजेपीला मत, बीजेपीला मत याचा अर्थ आपलं संविधान जे बाबासाहेबांच्या नावाने ओळखलं जातं ते जमिनीमध्ये गाडण्याला मत. आणि त्याचा अतिशय अनुकूल परिणाम असा झाला. आताही आम्ही 18 पासून दिनांक 18 ते 30 पर्यंत विदर्भामध्ये मी आणि दशरथ मडावी आम्ही मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या. 8 जाहीर सभा झाल्या, 2 युवा संमेलनं झालीत आणि आमच्या वतीनं आम्ही प्रचार करतो आहोत. महाविकास आघाडी संविधानामध्ये जी 4 मूल्य सांगितलेली आहे त्याबाबत अतिशय बांधील आहे. आपल्या शासनाच्या माध्यमातून ही 4 मूल्य राबवण्याचा ते प्रयत्न करतील या पद्धतीचं आश्वासन आम्ही ऑलरेडी लोकांना देतो आहोत. आणि यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय मोठ्या प्रमाणावर ह्या सभा व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्या बोलण्यामध्ये आपण सगळी लोक संविधानाचं काम करतो आहोत, पण हे संविधानाने खरंच आपल्याला काय दिलं हा संदेश लोकांपर्यंत आपण पोहोचवण्यामध्ये यशस्वी होतो आहोत का? मला वाटतं आपण होत नाहीये. त्याची अतिशय तीव्रतेनं जाणीव करून द्यायची असेल तर मी 2-3 मुद्द्यांचा फक्त उल्लेख करून तुमच्या पुढ्यामध्ये जाणार आहोत. सगळ्यात पहिले, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे या पद्धतीचं नॅरेटिव्ह गेल्या 10 वर्षामध्ये आपण नकळत सेट केलं. बीजेपीने त्याचा अतिशय सुंदर फायदा उचलला. हे संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब त्यांच्या फायद्याकरता असणारं हे संविधान आहे आणि हा मुद्दा इथे संपून जातो. इतर जाती जमातीतल्या लोकांना हे संविधान आपलं आहे, आपल्याकरता आहे याची मुळीच जाणीव नाही. आणि माझ्या या कार्यक्रमांमधनं मी प्रामुख्यानं ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो संदेश तुमच्याही माध्यमातून ठिकठिकाणी पोहोचावा याकरता म्हणून मी 2-3 मुद्दे तुमच्या पुढ्यामध्ये मांडत जातो आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी बोलताना नेहमी बोलतो
मी श्याम मानव नावाचा माणूस बोलतो आहे असं मी म्हणतो, कारण मला या संविधानाने माणूस म्हणून जो अधिकार दिलेला आहे, माणूस म्हणून जो सन्मान दिलेला आहे, त्यामुळे श्याम मानव नावाचा माणूस म्हणतो आहे असं मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलू शकतो. प्रत्यक्षामध्ये परंपरेनुसार जर मला बोलायचं असतं तर श्याम मानव नावाचा एक शूद्र माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे असं मला म्हणावं लागलं असतं. शाहू महाराजांसारखा महाराज पंचगंगेमध्ये स्नान करत असताना त्यांचा ब्राह्मण वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणतो आहे म्हणून ते त्यांना कामावरनं काढून टाकतात. आणि काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखांमध्ये लिहितात की त्याच्यावर हा अन्याय झालेला आहे, कारण शाहू महाराज राजे असले तरी ते जन्माने शूद्र आहेत, ते क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत याची चर्चा करणं योग्य नाही, कारण कलियुगामध्ये ब्राह्मण वगळता बाकीचे सगळेच्या सगळेच शूद्र आहेत, दोन्ही बाकीचे वर्ण सस्पेंड झालेले आहेत. या पद्धतीचं मत लोकमान्य टिळक मांडतात आणि वरून ते शाहू महाराजांना म्हणतात की त्यांचं कृत्य हे धार्मिक कृत्य नाही, उलट त्यांनी या माणसावर अन्याय केलेला आहे, त्या ब्राह्मणावर अन्याय केलेला आहे. मी सरळ प्रश्न असा उपस्थित करतो की लोकमान्य टिळकांच्या विचारांची काँग्रेस त्या काळामध्ये होती, पुढे ते सर्वोत्तम नेते झालेत किंवा देशातले सगळ्यात उत्तम नेते झाले म्हणण्यापेक्षा सर्वोच्च नेते झालेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली जर काँग्रेस या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असतं किंवा त्यांच्या विचारांच्या माणसांच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते. 1920 साली मृत्यूनंतर टिळकांच्या महात्मा गांधी नागपूर अधिवेशनामध्ये काय बोलून जातात काँग्रेसच्या, मैं एक सनातनी हिंदू हूं, लेकिन हमें जो छुआछूत की प्रथा है वो एक पाप है, उसको मैं मिटाना चाहता हूं. और जो लोग भेदाभेद मानते हैं जाति के आधार पर, छुआछूत की प्रथा मानते हैं, वे सनातनी हिंदू नहीं हो सकते हैं. असं म्हणत म्हणत त्यांनी पुढची संपूर्ण काँग्रेस पुढच्या काळामध्ये बदलली. त्यामध्ये महत्वाची 4 मूल्य पेरलीत. समता, बंधुता, एवढंच नव्हे तर स्वातंत्र्याची आस निर्माण केली, न्यायाची जाग निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन ही काँग्रेस वाढवत नेली. एवढंच नव्हे तर ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या. त्यामुळे अतिशय संविधानाच्या माध्यमातून हा माणूस या देशातल्या शेवटच्या माणसाला आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांना न्याय देईल असं ते म्हणाले. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना लॉ मिनिस्टर म्हणून घेण्यात आलं. एवढंच नव्हे तर पुण्यामधनं त्यांना MR जयकरांना राजीनामा देऊन काँग्रेसने निवडून आणलं. ते संविधान सभेमध्ये आलेत. त्यानंतर संविधान ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन बनले आणि या पद्धतीची राज्यघटना आपल्या वाट्याला आलेली आहे. त्यामुळे ही राज्यघटना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे असं जेव्हा आपण सांगतो, असं नॅरेटिव्ह पसरवतो, तेव्हा फार मोठ्या जनसमूहाला आपण आपल्यापासून दूर ढकलत असतो. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की या पलीकडे बोलताना गांधी, नेहरू, आंबेडकरांची ही राज्यघटना आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाकरता आणि प्रत्येक स्त्रीकरता निर्माण झालेली ही राज्यघटना आहे. आणि या देशाच्या 250 वर्षांच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आपण मनुस्मृती म्हणतो तिला गाडून ही राज्यघटना निर्माण झालेली आहे आणि माणसाला माणूस म्हणून सन्मान दिलेला आहे. हा नॅरेटिव्ह आपण अतिशय जागरूकपणे लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि आजच्या सांप्रदायिक वातावरणाला उतारा देण्याचं अतिशय उत्तम काम फक्त हाच नॅरेटिव्ह अतिशय उत्तमपणे करू शकतो. आणि त्याकरता मनुस्मृतीमध्ये नेमकेपणानं काय होतं या देशातल्या 95% लोकांकरता तेही आपण प्रभावीपणे पोहोचवलं पाहिजे. या आग्रहासोबत मी या ठिकाणी थांबतो आणि आपण सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीला थम्पिंग मेजॉरिटीमध्ये निवडून आणू आणि दुसऱ्या बाजूनं हे सांप्रदायिक वातावरण निर्माण करणारे अत्यंत विषारी विचारधारा आहे तिला जमिनीमध्ये गाडून टाकू असं कळकळीचं आवाहन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.